जय शिवशंकर। आपण सध्या आहोत अंबाजोगाईतील सकलेश्वर शिव मंदिरामध्ये, 12 खांबी मंदिरामध्ये। खूप चांगलं वाटतं आहे। मंदिराची पुन्हा साफसफाई झालेली आहे, परंतु जुनी आठवण सांगितली पाहिजे। 6 फेब्रुवारी 2000च्या लोकमतच्या पुरवणीमध्ये मी त्यावेळेस संशोधन करून लेख लिहिला होता, सकलेश्वर शिव मंदिर जीवदान मागत आहे। त्यावेळेस मी आणि माझा मित्र रणजित डांगे या भागामध्ये मी बऱ्याचदा येत राहिलो। इथं साप होते, खूप इथं आईचं होतं, झाडी वाढली होती, हे सगळं त्यामध्ये मी मांडलं होतं। आम्ही आमच्या परीने कार्य केलेलंच आहे, पण त्या लेखाची दखल जी आहे लिंगायत समाजाने घेतलेली आहे। आणि त्यावेळेस व्यवहारी गुरुजी डोळ्यामध्ये आनंदाश्रू घेऊन मला भेटण्यासाठी आले होते आमच्या शाळेमध्ये। त्यांनी सांगितलं, राऊत गुरुजी तुम्ही खूप मोठं कार्य केलं आहे म्हणले। आणि मग पुढं काय घडलं? पुढं खूप चांगली गोष्ट घडलेली आहे। मला त्यावेळेस भरभरून पत्रसुद्धा महाराष्ट्रातून त्यावेळेस आलेली आहे। व्यवहारी गुरुजींनी सांगितलं, पुढं तुम्ही यायचं आहे कार्यक्रमाला, तर तुमच्या लेखामुळं बरंच काही चांगलं होणार आहे। ताराचंद परदेशी हे त्यावेळेस या कमिटीवरती होते, आणखी त्याचे सहकारी होते, खंदारी गुरुजी होते, व्यवहारी गुरुजी यास आणि लिंगायत समाजातील सगळ्या समाज बांधवांनी इथे पुढं श्रमदान केलेलं आहे, साफसफाई केलेली, आम्ही त्यामध्ये होतो। आणि पुढं काही महिन्यातच पुन्हा इथं प्राणप्रतिष्ठा मूर्तीची झालेली आहे। जीर्णोद्धाराचं कार्यसुद्धा इथं घडलेलं आहे। आणखी एक सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की इथं काही वर्षांपूर्वी इथं खूप भग्न अवशेष हे सापडले, कित्येक मूर्त्या सापडल्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। असा बराचसा आपला सांस्कृतिक वारसा हा लोप पावत चालला आहे। जो लोप पावत चालला आहे तो आपण टिकवला पाहिजे, आणि अजून कुठं असेल ते आपण त्याचं जतन केलं पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे। केंद्र सरकारला याबाबत कळवलं, पुरातत्व खात्यालाही याबाबत कळवलं, पण जितक्या गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाही आहे। शिव म्हणजे पवित्रता, शिव म्हणजे कल्याण, आपलं मन पवित्र असावं, सत्कार्यात मग्न असावं, यासाठी आपण अशा मंदिराला जायला पाहिजे। आपल्यातील मानव्य हे अधिक वाढवायला पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे। आणि आज इथं अन्नदान होऊ लागलेलं आहे, भरभरून लोक इथं आज येत आहेत प्रसाद घेण्यासाठी, महाप्रसाद घेण्यासाठी। खूप चांगली गोष्ट आहे। आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं हार्दिक शुभकामना। जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत।